पण ज्या फिल्मनी तुला घराघरात पोहोचवलं दॅट इज दिल चाहता है. सगळ्यांसाठी ती Yes. तुझं गाणं म्हणू नकोस किंवा त्या फिल्मचा तुझा अनुभव काय होता? म्हणजे आउटस्टँडिंग. मी दमतच नाही दिल चाहता है बद्दल बोलायला. आणि आम्हाला ऐकायचं. मला विश्वासच बसत नाही की एवढी वर्ष झाली आहेत. उत्कृष्ट टीम. फरहान अख्तर डिरेक्टर होता. एवढा फ्रेश एक मुलगा, जावेद अख्तरांचा मुलगा, त्याची बहीण त्याची कास्टिंग डिरेक्टर आणि चीफ एडी होती, रितेश सिधवानी. म्हणजे मैत्रीचंही एक वेगळं, म्हणजे त्यांची तिघांची मैत्री बघितली ना, तेच एक दिल चाहता है. अच्छा, ओके. इतकी छान मैत्री आहे त्यांची. माझं पुन्हा ऑडिशन होऊन कास्टिंग झालं होतं आणि मी मगाशी म्हटलं तसं की दिल चाहता है च्या सेटवर शिस्त होती. धमाल प्रचंड केली. आता अलीकडे आपण जे ऐकतो ना की आम्ही खूप मज्जा केली, त्या मज्जेच्या आधी जी शिस्त होती ना, जे रोहित शेट्टीच्या सेटवर असतं किंवा झोया आणि फरहाननी जे, आता 9च्या शिफ्टला आम्हाला कॉल टाईम असायचा समज 7:30ला. का तर 7:30 ते 8:15 मेकअप, 8:15 ते 8:45 हेअर आणि 8:45 ते 9 मेकअप अँड वॉकिंग ऑन द सेट्स. तर सॉरी, मेकअप नव्हे, कॉस्ट्युम्स आणि वॉकिंग ऑन द सेट. तर कॉस्ट्युमला कोण वेळ देतं ग? एक तास कुणीतरी लिहिलेला असतो की भात तयार आणि चला आता. पण कॉस्ट्युमसाठी वेळ होता की त्या, समजा कॉस्ट्युम डिझायनरला वाटलं की अरे स्कार्फ जात नाहीये निळा, मग पांढरा स्कार्फ ट्राय करायला त्याच्याकडे 2 मिनिटं पाहिजेत ना. सेटवर तो काहीतरी लोळत घेऊन येणार हँगर, मग त्याची इस्त्री जाणार, असं काही नाही. बघा ट्राय करून, टेक युअर टाइम. आणि सगळ्यांचे मोबाईल ऑफ म्हणजे ऑफ सेटवर. आणि 9 वाजता पहिला शॉट होणार म्हणजे होणार, 9ला जमायचं नाही. आणि तिथे येऊन भांडण, आणि ह्याचं ओरिएंटेशन दिलं गेलं होतं. या अर्थाने मला फारच मस्त वाटतो तो सिनेमा की ओरिएंटेशन म्हणजे असं आपण काम करणार आहोत. ओके, म्हणजे आधी तुम्हाला हे वर्कशॉप सारखं जे आपण घेतो. करेक्ट. आधी आम्ही वाचन केलं होतं की आपण 9ला शॉट घ्यायचा आहे, हे आमचं बोलणं आम्हाला कळलं होतं. तिथे येऊन कोणाचा गोंधळ नाही झाला, हो का मला वाटलं म्हणून मग मी 9 वाजता आले वगैरे, असं नाही. कॉलशीट ही संकल्पना दिल चाहता हैच्या सेटवर आली. ओके. त्याच्या आधी कॉलशीट कधी मिळालं नव्हतं मला. आणि खूपच मजा. माझा एक वाढदिवस दिल चाहता हैच्या सेटवर साजरा झाला. आणि आम्ही कुठे कुठे शूट केलं, मुंबई, लोणावळा, गोवा. आणि इतकी मस्त वाईब होती ना, एवढी तरुण माणसं एकत्र आहेत आणि त्यांना सगळ्यांना छान काम करायचंय. नंतर कोण कुठे जेवायला गेलं आणि काय, कुणी काही दारू प्यायलं का, आणि सॉरी दारू प्यायलं हे जाऊ दे, पण नंतर तुम्ही काय केलं ते याच्याबद्दल दिवसभर बोलत नाही राहायचं कोणी. मला अजूनही आठवतंय, एक दिवस झोया एका कलाकाराला माईकवर ओरडली होती. त्या कलाकाराने असं विचारलं होतं की व्हॉट आर माय लाईन्स टुडे. तर तिने माईकवर सगळ्यांच्या समोर विचारलं होतं की तुला माहिती नाही आत्ता काय करतोय आपण. हाऊ डेअर यू आस्क की माझं वाक्य काय आहे. आम्ही काल रात्री सगळ्यांकडे आजचा सीन पोचवला होता. आपण ना हे अशा सिरियसली काम नाही करत कितीतरी जण अजूनही. ते मी दिल चाहता हैच्या सेटवर पाहिलं होतं की तू माझी घट्ट मैत्रीण असलीस तरी सेटवर येताना, अगं असं काय करतेस, आपण तो नाही का 32B करतोय आत्ता, तेव्हा बघ तू घरी येतेस आणि मी तू वाचून का आली नाहीस, हे म्हणण्याचं धाडस पाहिजे त्या मैत्रीमध्ये. ते मला फार आवडतं त्या सगळ्यांमधलं, की असं कसं तू काम उत्तम करणार हे मी गृहीत धरलंय, म्हणून तर मी तुला घेतलंय ना. इथे आल्यानंतर मी समजावून नाही सांगणार लाइटिंग काय करायचंय आणि तू वाक्य कुठलं म्हणणार आहेस, मग तू म्हणणार अच्छा मी दुःखी असते, नाही का, राईट, हा चला मी दुःखी आहे. हा बावळटपणा नव्हता त्या सेटवर. प्रचंड आनंद, विनोद किंवा मजा मस्ती, हे जरी झालं तरी महत्वाची गोष्ट सगळ्यांना माहिती होतं की आपण का एकत्र आहोत आणि त्या कामाला खूप महत्व दिलं गेलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं खरंच तो ट्रेंड सेटर सिनेमा आहे. म्हणजे माझा आहे म्हणून नव्हे,
फरहान आणि रितेश आणि झोयाचा आहे, आमिरचा आहे, सैफचा आहे, पण तरी का तर त्या सिनेमातल्या प्रत्येकाला माहिती होतं की हे कॅरेक्टर काय आहे, हे काय लिहिलंय, ही गाणी काय आहेत, कसं. अजूनही फराह आणि मी मागच्याच महिन्यात भेटलो होतो तेव्हा आम्ही हसत बसलो होतो की कसं हसत हसत झालं ते गाणं, पण ती वाईब प्रत्येकाला कळली होती. सैफ अली खानचा खूप अर्थात कमबॅक पण ती फिल्म होती त्या दरम्यान, त्याच्या आधीच्या फिल्म नंतर. आणि तू म्हणजे दिल चाहता है नंतरचा सैफ अली खान आणि आधीचा याच्यात खूप फरक होता. त्यावेळेला तू ऑलरेडी एक एस्टॅब्लिश आणि काय म्हणतात त्याला इंटरनॅशनल फिल्म्स करून आलेली, पण वेगळ्या पद्धतीचं ग्लॅमर होतं या सिनेमामध्ये. ते तू कसं हँडल केलंस? म्हणजे इन जनरल आमिर खान आणि हे सगळे लोक होते आजूबाजूला. पण तुला सांगू का, या सगळ्यांचं कौतुक हे आहे की आमिर आजपर्यंत कधी द आमिर खान म्हणून वागलेला नाहीये. सैफचंही तसं नव्हतं. अक्षय बरोबर माझे तेवढे सीन्स नव्हते, पण प्रीती बरोबर मी ऑलरेडी मी खूप मुलींबरोबर, मुली नाही त्या हिरोईन्स आहेत, पण या हिरोईन्स बरोबर मी दोनदा काम केलंय. जसं प्रीती बरोबर मिशन काश्मीर आणि दिल चाहता है, रवीना बरोबर मी केलंय काम, असं कोणी कोणी आहे. पण मला असं कधी नाही वाटलं की बापरे केवढ्या मोठ्या स्टार्स बरोबर. त्यांच्या वागण्यात तसं नव्हतं. ते आपले कलिग्ज असल्यासारख्या कूल पद्धतीने सेटवर यायचे. आणि मला छोटासा का होईना माझा माझा आत्मविश्वास आहे की मला चांगलं काम करायला आवडतं. कास्टिंग झाल्यानंतर का आपण घाबरावं.